इतिहासाचा कीर्ती अमर शोभायमान वस्ती गुलजार दिसती सुंदर ही आहे सत्य कहाणी ऐका माझी वाणी बसन श्रीमान शेठ अहमद भाई धन धान्य कमी काही नाही मोतीचार मुळे तुम्ही ऐका लवलाई असा परिवार एक मुलगी अति सुंदर दिसती रूपवान जयपूर्ण होते तिचे नाव जैर येऊगाव ऐका बाबा सुंदर होती रूपवान होती वेल्हाळी ब्रह्मदेवाने घडली पुतळी सोन्यापेक्षा अधिक पिवळी दिसती सुंदर रूपाने गुणाने सुंदर अशी जैतून होती जैतूनचं लग्न ठरलं औरंगाबाद मध्ये अब्दुल्ला नावाचा एक मुलगा होता त्याच्याबरोबर तिचं लग्न ठरलं झालं जयपूरला शोभे अब्दुल्ला तिथं शिक्षण निघून झाला कॅप्टन होता हुशार आला हुकुमाने उन्हा पुण्याचा हजर तुम्ही वावरत परत मिलिटरीमध्ये दाखल झाला भरपूर शिकल्यामुळे त्याला कॅप्टन पद मिळालं आणि मग कॅप्टन झाल्यावर त्याला वाटलं आपल्या बायकोला आपण बरोबर घेऊन जाऊ आणि ठरलं तसं माता पिता अब्दुल्ला नवरा बायको पुण्याला गेली पुण्यात येऊन चार्ज घेतला कॅप्टन म्हणल्यावर त्या पदाचा चार्ज घेतला आणि मिलिटरी तर्फे त्यांना राहण्याला बंगला मिळाला पुण्यात येऊन चार्ज घेतला नवरा बायकोला राहण्याचा बंगला दोन नोकर होते धाडण्याला एक बाई होती स्वयंपाकाला प्रेमाच्या भरामध्ये त्यांना नाही भान माता पिता सासूलाच व्यर्थ केले विसरून या गोष्टीला वर्ष झाले पाहत स्वयंपाकाला बाया झाडलोट करायला बाया आणि त्या दोघांचं प्रेम 3 वर्ष झाली पण घरी आई वडिलांना सासू सासऱ्याला साधा निरोप सुद्धा गेला नाही 3 वर्ष झाली मुलगी पुण्याला गेली आणि मग त्या जयतूनच्या वडिलांना काळजी लागली जयतूनच्या वडिलांनी पत्र लिहिले म्हणजे 3 वर्ष झाली तुम्ही तुमची खुशाली आम्हाला कळली नाही तेव्हा आता 4 दिवस का होईना आम्हाला भेटायला या असं पत्र लिहिलं जयतूनच्या वडिलांनी पत्र लिहिले लिहून पोस्टात
गेलं पाहिजे. म्हणून अब्दुल्लाने ते पत्र घेतलं आणि वरचा ऑफिसर होता त्या ऑफिसर जवळ गेला. ऑफिसर पुढे ठेविले रजा द्या मला. मला पत्र आले भेटायला जायचंय रजा द्या. 4 दिवसानं येतो माघारी रजा द्या मला रजा द्या. बांगलादेशाचं युद्ध चाललंय. आपलं सर्व सैन्य बांगलादेशासाठी लढत आहे आणि तुम्ही कॅप्टन असून तुम्हाला रजा काय मिळू शकत नाही. तुम्हाला मिळत नाही रजा. शत्रूच्या फौजा बांधला दिला. अब्दुल नाराज झाला मनात मांडला. तुझ्या वडिलांचं पत्र आलं. 4 दिवस भेटायला बोलावलंय पण युद्ध चालू असल्यामुळे मला काय रजा मिळत नाही. तू एकटी भेटून जाता माझ्या बापाला रजा नाही मला. पुन्हा बोलती त्याला मी एकटी नाही जाणार सवाल त्याला. वाईट वाटलं. त्यांनी विचार केला म्हणले भेटायला गेलंच पाहिजे. तेव्हा मी आता असं करतो तुझ्या वडिलांना तार करतो. आता फोन करायचं करतो आपण. त्यावेळेला तार केली म्हणजे ती मिळत होती. म्हणजे तुझ्या वडिलांना अशी तार करतो. अमुक दिवशी अमुक यष्टी तिला पाठवितो ती आय यष्टी मजकूर लिला. अमुक दिवशी अमुक यष्टी मध्ये जयपूरला पाठवतो. तिला नेण्यासाठी तुमच्या औरंगाबादच्या स्टँडवर या आणि तिला घरी घेऊन जा अशी तार केली. आणि मग अशी तार केल्यावर जयपूरला वाटलं काय आता हे यष्टी बसून देतील पुण्याला. आपण औरंगाबादला गेल्यावर आपले वडील येतील भाऊ येतील आपल्याला न्यायला. आणि मग ती तयार झाली. जय पुन्हा गेला की बदल लहान बाळ घेतला संगत. म्हणजे 3 वर्षामध्ये त्यांना बाळ झालंय मुलगा झाला. जय पुन्हा गेला की बदल लहान बाळ घेतला संगत. दागिने पिवळ्या दिशे अंग शृंगार केला. कॅप्टनची बायको भरपूर दागदागिने होते. तेवढे दागदागिने तिने अंगावर घातली आणि निघाली. आणि शिवाजीनगर स्टँडला बसली बाजीला बसली बाजीला. पुण्याचं शिवाजीनगर स्टँडवर आली आणि नंबरला बसली. आता तिथे वडील आले होते भाऊ आले होते. वडिलांनी तिला औरंगाबादचं तिकीट काढून दिलं. तिला एसटीत बसवलं. तिकीट काढून बसली एसटीला आणि एसटी निघाली. आणि मग तिने आपल्या वडिलांचा निरोप घेतला. 4 दिवस ते राहून येते
होता त्याने ते ऐकलं होतं की 4 दिवस तिथं राहून पुन्हा माघारी येईल. निघाली एसटी पुण्यावरून आणि शिरूरला, शिरूरवरून निघाली आणि अहमदनगरला. एसटी आली नगर स्टँडला, कंडक्टर बोले लोकांना एसटी अर्धा तास उभी राहते चहा पिण्याला. अर्धा तास एसटी थांबणार आहे, लोकांना चहा पाणी करायचं असं तर करून या म्हणले, पण अर्ध्या तासाची एसटी निघणार म्हणले. आता काकूला वाटलं की बाई पुढे जायची आणि मग नगरमध्ये काही उतरली नाही, पण हिला औरंगाबादचं तिकीट होतं ना. तो डाकू एसटीत होता, जयपूरला विचारलं कुठं जायचं बाई तू, मला सांगावं मला जायचं औरंगाबादला. सवाल केला विचार केला तर त्याने नगरचं तिकीट काढलं होतं. पुन्हा उठला, खाली गेला एसटीतून, कंडक्टरची गाठ घेतली आणि कंडक्टर त्या डॉक्टरतून पुन्हा औरंगाबादचं तिकीट काढलं. तिकीट काढून बसला एसटीला, मनाचं कर्तव्य विचार सापडलं गल्ली बोळाला. औरंगाबादला उतरल्यावर बाई कुठेतरी रस्त्याने चालत जाईल, गल्ली बोळातून जाईल म्हणजे. मग आपण काय करायचं, अशा तऱ्हेचा विचार झाला. एसटी निघाली नगरवरून पैठण मार्गे औरंगाबाद. एसटी आली औरंगाबादला, औरंगाबादला अगोदर तार केली होती. जैतूनच्या वडिलाला भावांना तार मिळाली आणि मग जैतून येण्याच्या वेळेला ते औरंगाबादच्या स्टँडवर आले. जैतून भेटते भावाला, भेटते भावाला. बापाच्या गळात पाणी नेत्रला. टॅक्सीमध्ये जयतूनला बसवलं, तिथे भाऊ वडील तिच्या बरोबर काकूची तगमग झाली. एवढ्या माणसासमोर त्याला काही करता आलं नाही. ते गल्ली बोळातला विषय कट झाला, दागिन्याचा काटा बी कट झाला, काही काम दाखवत झालं नाही. डाकून विचार केला, बाई 4 दिवस राहून 5व्या दिवशी पुन्हा मागे जाणार आहे, नक्की आहे म्हणा. तो आपण सुद्धा 4 दिवस इथं राहायचं, स्टँडवर झोपायचं, खिशेमारी करताना तर करायची, हॉटेलमध्ये खायचं, 4 दिवस काढायचे म्हणजे इथं. पुन्हा ही बाई 5व्या दिवशी निघाली, पुन्हा इथं पाठलाग करायचा. डाकून विचार केला, मनात कर्तव्य विचार ये मेरे अल्लाह, ये मेरे अल्लाह.
दिवसाची वाट पाहत बसला. जैतून 5 दिवस आई वडिलांच्या घरी आनंदात राहिली आणि 6व्या दिवशी पुन्हा पुण्याला जायला निघाले. आहे ना, जैतून निघेलच बघत सोडविता आले तिथे भाऊ आणि बाप. त्यानंतर गर्दी होती खूप. तिकीट काढून बघती एसटीला. गर्दी होती. 5वा दिवस डाकू वाट पाहून होता. जैतून तिचे वडील भाऊ आलेले पाहिले त्यांनी. कोणत्या एसटीचं तिकीट काढतात त्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं. ती ज्या एसटीत बसली त्याच एसटीचं तिकीट त्यांनी पैठणचं काढलं. आहे ना, डाकून विचार केला तिकीट काढून बसला एसटीला. मनात करतो विचार ये मेऱ्या असा विचार करून डाकू त्या एसटीत बसला. आता एसटी निघाली औरंगाबादवरून पैठण मार्गे पुन्हा. तर पैठण आणि औरंगाबाद मध्ये असा गोलाकार घाट आहे. तर डाकू विचार करायचा आता कुठं दाखवायचं. आता तर काय पुण्यापर्यंत गेलो तर तिथं नवरात्रीला न्यायला येईल. तिथे काय आपलं चालणार नाही. मग या मधल्या पट्ट्यातच आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि मग त्या घाटाच्या पाय त्याला एसटी लागल्यावर डाकूने पक्का विचार केला की आता हा घाट या ठिकाणीच आपल्याला आपलं काम करायचं. एसटी आली घाट पाय त्याची. डाकू काय बोले कंडक्टराची. एसटी उभी करावी तू येत वेळेची जमाचा दिला. कंडक्टरला दम दिला. एसटी उभी कर म्हणे. कंडक्टर म्हणला करा भाऊ. कशासाठी उभी करायची. तेव्हा डाकू काय म्हणतो, माझी बायको पूर्ण झालेली आता एसटीला. माझं गाव जवळ आहे म्हणे. माझ्या बायकोला घेऊन मी माझ्या घरी जाऊ शकतो. तेव्हा एसटी उभी कर. कंडक्टर बोलत त्याला, ए बाबा म्हणे तुझं सारं खरं आहे पण आम्हाला कुठेही गाडी उभी करायचा अधिकार नाही. अशा भयान घाटामध्ये तर आम्ही गाडी उभी करणारच नाही. पण असं कर, तू म्हणे घाट चढून गेल्यावर पैठण गाव लागल. पैठणला एसटी उभी राहते म्हणे. तर कष्टी होऊ नका, पैठणला चला म्हणे. आणि तुमची बायको असेल तर उतरून घ्या म्हणे. आणि मग कंडक्टर एसटी उभी करीना. डाकूने विचार केला खिच्यातून चाकू काढला. बटनचा चाकू होता. बटन दाबल्याबरोबर त्या चाकूचं पातळ निघालं. ते कंडक्टरच्या गाड्याला लागलं. तेव्हा कंडक्टर घाबरला. म्हणला हालचाल करा तर चाकू घुसल आपल्या दरम्यान. आहे ना. आणि मग गडबडून गेला. मरणाला सारे घाबरणार ना. कंडक्टरला वाटलं की आता आपलं मरण जवळ आलंय. घाबरलं ते. एसटी त्याने उभी केली. जैतूनवरती खाली. डाकू मग हसला. डाकू मग हसला. एसटी उभी राहिली. आणि मग या जैतूनला त्या डाकूने ओढलं. त्या बाळाला ओढलं आणि एसटीतून खाली उतरवलं. कंडक्टर घाबरलं. तटबंदी दिली. एसटी निघाली. त्या भयान जंगलामध्ये भयान घाटामध्ये डाकू आणि जैतून. हा त्या जैतूनला मोठाताण करू लागला. याला दागिने हिसकायचे होते ना. नाही जैतून म्हणे मुलं
वाटलं याला दागिने पाहिजे असते म्हणून काय केलं जय पुण्य दागिने साध काढला हे सर्व दागिने घेऊन जा तुला तेव्हा एकदा आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी त्याच्यापासून बचाव होण्यासाठी तिने आपले सर्व दागिने काढले आणि त्या डाकूच्या हातावर ठेवले हे सर्व तुला घेऊन जा आहे ना पण मारू नको मला आणि मग हा डाकू काय म्हणतोय दागिने तर मिळाले तेव्हा काय म्हणतो काय म्हणे पापी चंडळ काय बोले पापी चंडळ झाला माझा लाळ कृप कर मन सवाला केला त्याची अभिलाषा वाढली पण जैतून खंबीर होती जैतून भिरी नाही त्याला प्रतिकार करत राहिली आहे ना जैतून भेरी नाही त्याला भेरी नाही तेव्हा ती विरोध करीत राहिली त्याच्या हाती लागायचं नाही तोपर्यंत एसटी एक वळण घेऊन पुन्हा घाटाच्या वरच्या बाजूला आली एसटीच्या लोकांना खाली दिसायला लागलं झालं आहे नाही एसटी गेली एक मैल दूर एसटीचा होता शिवबा पाटेलाचा एक पोर शिवबा नावाचा एक मुलगा पाटील होता त्या एसटीत बसलेला होता त्यांनी खाली पाहिलं त्या डाकूची जयतूची झटापट चाललेली एसटीत होता शिवबा पाटेलाचा एक पोर तो एसटी त्या 42 लोकांना काय म्हणतोय एसटीचा 42 लोक इकडे तरी करत अरे म्हणजे एसटीत 42 लोक बसली तुमच्या समोर त्या बाबानं त्या बाईला ओढलंय त्याची बायको असती तर मी पण गेली असती म्हणे आता एवढ्या लांब एसटी आली तरी खाली त्या दोघांची झटापट चालू आहे याचा अर्थ काहीतरी घातपात असला पाहिजे कंडक्टरला त्याने म्हटलं की एसटी उभी कर आणि मी खालून जाऊन येतो तोपर्यंत काय तुला चार्ज वगैरे असतं द्यायला मी तयार आहे एसटी उभी करा घाटावर असे म्हणून शिवबा पळत तुमच्या बाजूने तो पळायला लागला पण पळता पळता त्याच्या लक्षात आलं म्हणजे त्याच्याजवळ चाकू आहे कंडक्टरवर त्यांनी धरला होता आपल्याजवळ काही नाही ना आपल्याजवळ काहीतरी हत्यार पाहिजे आणि मग इकडं तिकडं पाच पळत होता तो पळता पळता त्याला मेंढ्या राखणारा एक धनगर दिसला जवळ होता तिला धनगर मेंढ्या राखीचा होता तो ते धनगराच्या पळत गेला तो आधी धनगराला हात त्याने जोडले कामामध्ये धनगर बाबा माझं एक काम लढलंय
त्या शिवबाचे कपडे मिळाले. एवढं फक्त आपले कपडे द्यायचे फक्त, एवढंच काय अवघड आहे ना. मग गणगराने आपले कपडे काढले, शिवबाला दिले. शिवबा झाला धनगर, शिवबा झाला धनगर, घोंगडी कुऱ्हाड टाकून खांद्यावर, डाकू जवळ आला सत्वर म्हणे डाकुला, काय भांगड चालली एवढी सांग धनगराला. काय बराच वेळ तुमची झटापट चालली, काय भांगड काय डाकू काय बोलत त्याला, माझी बायको पळून चालली होती आळवलं तिला, आळवलं तिला. बाबाजी गली, ये बाबाजी गली, यरी. वेगळी धनगर काय बोले डाकुला. अरे म्हणे ना मर्दा, बायको पळून चालली त्याला वडातान काय करतो. मी धनगर माणूस आहे म्हणे, माझी बायको पळून चालली होती. मी तिला असं वडीत बसलो नाही, कुऱ्हाडे खांद्यावर कुऱ्हाड उचलली आणि बायकोच्या पायावर आणली. बायकोला लंडी केली म्हणे, पुढे जाईल बायको पळून. तू जर मर्द असती तर ये पुढं घे कुऱ्हाड आणि मार म्हणे तुझ्या बायकोच्या पायाला. डाकूला बरं वाटलं, काय त्याची कुठं बायको होती का नाही. कुऱ्हाड मिळते म्हटल्यावर पुढं सारला घ्यायला. तोच मोका या शिवबाने सारला. बोला बोलून मामाचा गावाचा निघातला, बरोबर त्या डाकूवर गाव घातला. घावाने डाकू बजा बेशुद्ध झाला, बेशुद्ध होऊन पडला. आणि मग या शिवबानं त्या जैतूनला विचारलं, म्हणला बाई हा तुझा नवरा आहे का. ती म्हणजे नाही, हा माझा नवरा नाही, हा डाकू आहे. माझे दागदागिने यांनी लुबाडले, पुन्हा माझी इज्जत घ्यायला लागला होता, तेव्हा हा डाकूच आहे. आणि मग शिवबाला आणखी राग आला. शिवबा गावावर गाव टाकीत राहिला. गावाने डाकू बघा बेशुद्ध झाला, बेशुद्ध होऊन पडला. हा शिवबा गाव टाकीतच राहिला. शेवटी डाकूचा अंत झाला, मुर्दा पडला. आणि मग शिवबा त्याच्या इकडला म्हणतो, तू माझी धर्माची बहीण उचल बाळाला, उशीर झाला उशीर. बाबाजी गली, ये बाबाजी गली, यरी. आणि मग जैतूनला घेऊन हा शिवबा पुन्हा एसटीकडे निघाला. ड्रायव्हर पाहत होते, कंडक्टर पाहत होते, एसटीचे लोक पाहत होते. यांनी त्या डाकूला मारले, त्याचे तुकडे केले, घोंगडीत आणले आणि आता एसटीत बसायला आला. एसटी जवळ आला, कंडक्टर घाबरला, आहे की नाही. एसटी उभी होती घाटाला, प्रसंग आता कंडक्टर फार घाबरला. म्हणलं बाबा हे मोरचा न्यायची काय आम्हाला परवानग्या नाही, जिवंत माणसं नेतो पण मेलेला माणूस काही एसटी मध्ये घेत नाही. शिवबा बोलतो त्यांना, घाबरू नका म्हणजे, खून मी केलाय, याचे तुकडे मी केले, तेव्हा तुमच्या कोणावर काही आळ येणार नाही. मी स्वतः आळ घेतो म्हणे. एसटी तुम्ही जाऊ द्या कचेरीला, जाऊ द्या कचेरीला. बाबाजी गली, ये बाबाजी गली, यरी. तेव्हा कंडक्टर तयार झाला. पहा बरं म्हणे, एवढी माणसं सांगतील तूच मारलं याला, काय हरकत नाही. एसटी गेली कचेरी, कधी घोंगडी सोडून जावी तू, कधी खुना मी केला.
दागदागिने लुबाडले, तिची आबरू घ्यायला लागला होता. पण मी त्या बाईला वाचवलं आणि त्याचा मात्र मुर्दा पाडला. दंग झाले, पवन भाऊ झालं, म्हणजे जीव मला. त्याचा जबाब घेतला, जयतूनचा जबाब घेतला. तिने आपली सर्व माहिती सांगितली आणि मग हा खटला कोर्टामध्ये चालू झाला. आहे ना, 4 वर्षे खटला चालला. आहे ना, आणि मग पुरावा काय मिळाला नाही आणि शिवबा निर्दोष झाला, निर्दोष होऊन सुटला. त्यावेळेला कोर्टामध्ये जयतून आणि तिचा नवरा अब्दुल्ला 2 जण आले. म्हणजे बाबा तू खरोखर आमच्या बायकोला म्हणजे जयतूनला वाचवलं, तेव्हा तू असं कर म्हणे, कारण नसताना तुला 4 वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं. पण तू निर्दोष झाला, आम्हाला आनंद झाला. पण आमची विनंती आहे, जयतून आणि अब्दुल्लाला मेले जीव घाला तेव्हा पुण्याला. पुण्यात येऊन त्याचा सन्मान केला. दरवर्षी भाऊबी गेला ओवाळीनं तुला. म्हणजे मी जरी मुसलमान असेल, मुसलमान आहे मी, पण हिंदू धर्माप्रमाणे तुला तर भाऊबीजेला ओवाळण्यासाठी मी तुझ्या गावाला येईल. 4 दिवस ते राहून गेला धुळ्याला, गेला धुळ्याला. जिल्हा सोलापूर आखाडा म्हैस गावाला. महादेव कृपाश्री हरी हस्त देवाला. दररोज संपवलं करणार विभागाचं तुला बाबर ताप मारून. प्रवासात होतो आता जगा उद्याने वागा. तेव्हा हा जयतून तपोवला. मी 15-20 वर्षे म्हणतो नाही, पण आता अंदाजाने मी ते गायन केलं. तेव्हा तुमच्या सर्वांच्या आग्रहावरून हा पवला गायला. आता 5 मिनिटं थांबा, आपला कार्यक्रमच आपण संपवणार आहोत. तुम्ही शांतपणे ऐकला, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. रमेश भाऊनी आता कार्यक्रमाचं निमंत्रण आम्हाला दिलं, आम्ही आलो. आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 3-4 तास या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. शांतपणे आपण ऐकला. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आता शेवटची एक पैरवी चालू होईल. त्यात ते भांबरे मामा ही पैरवी चाल घेतील आणि आपल्या कार्यक्रमाचे आपण समापन करू. असो, घ्या लवकर.
बाबा महाराज की जय आत्मज्ञानी गणपती महाराज की जय ब्रह्मानिक कालिदास महाराज की जय सद्गुरु दत्तात्रेय महाराज की जय चिंतक श्री गुरुदेव दत्त जगदम्बा माती की जय जा आता घरी आता काय नाही हा काय होतं? हा ऐकला कार्यक्रम हा मला आवडला म्हणून म्हणला थांबा शेवट हा नाही बरोबर आहे कार्यक्रम अजूनही खूप सुंदर केला नाही सुंदर झाला कार्यक्रम समजेल असं तू घ्या म्हणतो ना स- बरं आहे ना काय नाही पाचची बारी असली तर आम्हाला कळवायचा नाही म्हाताऱ्या आमच्या म्हाताऱ्या टायमाला कायमचीच होते ना हा हा बरं आहे का मग कायमच असत बाबळी पाटलाला हा त्यांना आवड होती रोहिदास पाटलालाही आवड होती हा नाही म्हाताऱ्या जास्ती होती हा हा आमच्या पोराच्या हा. पोर झालं तर बरोबर बाराई आहे. गाजवली हा परत त्याच्या वेळेला मग तुम्ही नाही आले उत्तमनी होते हा हा बरोबर आहे त्या बारक्याचं पोर झालं तर हा बरोबर आहे मी जवळ वडगावात मध्ये होतो ना तोवर मग यायचो काय. आता तुम्हाला लय दीप बघितल्यालाच नव्हतं बरोबर आहे तुम्ही राहिला तर टाकळीलाच आहे का? टाकळी डोकीच होता आता सारे पोरं तिथं जे सर्व्हिसला हा मुलगा होता ना हा शिक्षक आहे तिथं जात होता ना मुलगा आहे हा, सुनबाई शिक्षिक आहे दोन्ही टाकले हा मोठा मुलगा आहे बारका प्रोफेसर आहे आळंदीला MIT कॉलेज जाताना दादाच्या गाडीत हा हा बरोबर आहे नाही तर मग इथं झोपा नाही तर गाडीत जायचं तरी सकाळ जायचं निवांत सकाळची जाते मी तुला आले मग काय आले मी गेले आले काल काय सकाळचं काल मागच चला दादा नारळ घ्या हा म्हातारा काही असलं का यांना बोलायचं म्हातारा घ्या अशोकराव काही असलं का बोलायचं गुरुजींना बोलायचं म्हणायचं. गुगल घ्यायला पाय खाली कामरे मामा नाही गेला गेला घ्या आता तुमच्या लाडू बरं करा बापरे हो. अहो, माझ्या तर्फे घ्या आम्ही गाववालेच येतो घ्या घ्या घ्या. अहो, आम्हाला लय शोभत होता जरा 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 दादांच्या असते हा जरा या अशोकराव तुमचा अण्णा भाऊला उठवा आपल्याला तिथून कोणी कमी केलं का आपलं मी केलं काही